नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी माणसाच्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, मी आज आलोय अंजनेरीला। पाऊस भरपूर चालू होता मित्रांनो, तरी पण तो तुमचा भाऊ मी इथं इथपर्यंत आलोय। आता रस्ता हे बघा, समोरचा इथपर्यंत रस्ता आहे, पुढे जाऊ आता काय होणार काही नाही। हा एक कोणता डोंगर अंजनेरी काय सांग ना येडे, मला माहित नाही ना, मी पहिल्यांदा आलोय मित्रांनो। हा माझा मित्र आहे, नाव सांग रे। आकाश मित्र आहे, म्हणजे माझा मित्र आहे भाऊचे। आणि चला मग जाऊ आपण। मी इथपर्यंत पोहोचलोय। तर हे बघा हा नजारा आहे। तर हा तिकीट म्हणजे हे तिकीट घेतलंय मित्रांनो मी। तिकीट पडलंय मला फक्त 80 रुपयाला। त्याच्यामध्ये गाडीचे 20 रुपये सुद्धा घेतले मित्रांनो, 20। आणि आम्ही दोन आहे म्हणून 30 रुपये घेतले, म्हणजे 60 रुपये घेतले असे। तर मग चला मित्रांनो, इथं वरती सुद्धा जाऊ। गाडीपर्यंत नेली आहे, आणली म्हटलं, चला जाऊ मग वरती। पर्यंत वरती आलेलो आहे ही माझी गाडी घेऊन। आणि मला एक वेगळंच दृश्य, म्हणजे वेगळंच काहीतरी तुम्हाला सांगतो, वेगळंच काहीतरी दिसू राहिलंय बोलायला अडकू राहिलो। हे बघा मित्रांनो, ही मला गणपती बाप्पांची सोंड वाटू राहिली, ते त्याचे कान वाटू राहिले, हे बघा। आणि मी पहिल्यांदा आलोय आणि ते गणपती बाप्पाचे डोळे वाटू राहिले, हे बघा। हे बघा मित्रांनो, तर मित्रांनो पुढं गेल्यावर चेकिंग चालू आहे। ते गाडी आपली तिकडं लावली मी, आणि इकडं येताना जे आर्मीवाले आहेत ते चेकिंग सुद्धा करतात मित्रांनो। हा रस्ता आहे, आम्ही आता गाडीवर चाललो होतो, पण आता आम्हाला पाय चालावं लागतंय। तर मित्रांनो हे बघा, असं जंगल आहे इथं, आणि या जंगलाच्या मधोमध आम्ही असे चाललेलो आहेत। ते भाऊ मी पहिल्यांदा एवढा तर मित्रांनो मी तर आलोय, जय श्रीराम। एवढा मोठा दगड, शपथ बाबा। केवढा असेल पांडवल्यांचं डोंगर, आई शपथ। हे बघा मित्रांनो, हे बघा तुम्हाला दाखवतो, हे बघा मित्रांनो। मला एक गोष्ट सांगते, गणपती बाप्पाने वाटते, मला का वाटतोय काय माहिती, पण मला गणपती बाप्पा वाटू राहिला, त्यांची मूर्ती वाटते मित्रांनो। असेल काहीतरी जुन्या काळातलं, का आपल्याला नॉलेज नाही त्या गोष्टीमधलं। मित्रांनो तुम्ही जर अंजनेरीला येत असाल तर माकडांना खाऊ घालू नका, आणि इथं कचरा करू नका, कारण हे दमलं ना, एवढा घाण दमलो मी इतक्या लवकर गेला असतो। काय पायनाला इथं माझ्यावर राहील। तर मित्रांनो इथपर्यंत आलोय, दमलोय मी, डायरेक्ट झोपा लागू राहिले मला। चला, जय श्रीराम। हे बघा मित्रांनो, हे तलाव आहे, अजून रस्ता खूपच वरती चाललोय, मग खूपच वरती मित्रांनो, अजून किती वरती जायचंय। मित्रांनो हे बघा माकड, हे बघा इथं आहे, अजून त्याचे भाऊ बंद इथं आहे लपलेले, वाटू राहिले। आम्ही यांना खायला प्यायला देऊ, पण काय देणार खायला प्यायला बाबू। ते खाली गेले आता बाबू। हे बघा
चला श्रीराम 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 श्रीराम. हे बघा, हे माकडाचं पिल्लू इथं आहे आणि त्यांचे अख्खे घरवाले इथं बसलेले आहेत, वाट बघू राहिले कधी आपण याला खायला प्यायला घालणार. पण नजारा, अरे काय नजारा आहे का बघा. खोले का राम राम राजा राम 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 जय सीताराम. बो हे बाबा किती दगड येड्या इथं. शप्प आई बबो. आत्ता पाऊस पडला नाही, एवढं पाणी पडून राहिलं तिथं. नमस्कार मित्रांनो, इतका उंचीवर मी आलेलो आहे. तर मित्रांनो तुम्हाला गोष्ट दाखवतो. हे बघा, इथे कचरा करू नका. त्यामुळे कोणता पण गड किल्ले तुम्ही जिथं जाते तिथं प्लीज कचरा करू नका. जमलो मित्रांनो, नाही तर बोलता येत नाही मला. इतका गड मी कुठंच चढलो नाही बाबा. एवढा जमलोय. धोकादायक जागा, इथे कोणी थांबू नका. जर का थांबल्या, अरे मजा बाबा. माझे हाडकं गेले रे बाबा, हाडकं गेले माझे. हाडकं दुखू राहिले. हा श्रीराम. मित्रांनो इथपर्यंत आलोय. आता एवढं उंच वरती जायचंय. पण जाता जाता मला एक गुफा दिसली. हे बघा, इथपर्यंत आलोय. श्री दिगंबर जैन प्राचीन गुफा अंजनेरी. ओके, हे बघा मित्रांनो, इथपर्यंत आलोय आणि बंद आहे. हे मंदिर आहे. एवढं आलो दोन. श्रीराम श्रीराम. मित्रांनो खूप उंचीवर आलोय बघा.
तर मित्रांनो आता मी जाणार आहोत म्हणजे हनुमान जन्मस्थानाकडे आणि ते इकडे दाखवते. इथपर्यंत आलोय मित्रांनो. हे बघा धुकं नुसते धुकं पडले. समोरचा चेहरा सुद्धा दिसत नाही. तुझा चेहरा दाखव रे. हा ढग आहे. ढगाच्या वरती आलोय म्हटलं आम्ही. आणि बघा यार की ढग तर बघा यार काय नजारा आहे का. एवढा सुंदर नजारा कोणाला पाहायला भेटणार आहे का इथं. अरे या इथं या. इतका सुंदर नजारा आहे मित्रांनो. एकदम काटा. आकाश तुझा डायलॉग मारला बर का व्हिडिओ मध्ये. कॉपीराइट नाही येणार ना रे आकाश. तर हे बघा मित्रांनो हा रस्ता आहे. किती वयाने मोठमोठे ते पळत आहे तू एवढा. ए माझी इज्जत नको घालू रे बाबा. 21 वर्ष किती वर्षाचा. 22 वर्षाचा आहे ना मी. अरे लागतोच ना दम बाबा. माणूस आहे ना मी. मोबाईल जड झाला आता. म्हणून कधी पण ब्रह्मचर्याचं पालन करा. हा फालतू गोष्टी नका करू. किसी भी मोह माया के चक्कर में मत पड़ो. ब्रह्मचर्य का पालन करो बस इतना ही. और जय श्री राम. अरे बाबा महाराष्ट्राला सर्व का म्हणतात ते ह्या कारणामुळे. महाराष्ट्र सर्व का म्हणतात. महाराष्ट्राला सर्व का म्हणतात ते ह्या कारणामुळे. खाली वर महाराष्ट्राला सर्व काय म्हणतात. महाराष्ट्राला स्वर्ग का म्हणतात ते हे कारण असं. अरे मित्रांनो हे बघा महाराष्ट्राला स्वर्ग का म्हणतात. हे बघा बघा इथं. अरे काय स्वर्ग आहे का मित्रांनो. काय स्वर्ग आहे का. इथं पाहिलं तिथं धुकं पडलेले. तिथं पाहिलं का तिथं धुकं पडलेले. अख्खे ढग पांढरे झालेले. ए ते मंदिर आहे का रे. अंजनी माताच आहे का. हा चल बघू काय. अरे बघा मित्रांनो तुम्ही बोलता ना महाराष्ट्रामध्ये काय. अहो महाराष्ट्रामध्ये स्वर्ग आहे स्वर्ग. तुम्ही जिथं बघितलं तिथं अख्खा नजारा चांगला एकदम खाऊट नजारा आहे. ह्या स्वर्गात मी आलोय आणि हे आहे मंदिर. कोणतं मंदिर आहे जवळ जाऊन बघू आपण. तर हे बघा मित्रांनो हे मंदिर आहे अंजनी माताचं. तर हे मित्रांनो ही मूर्ती आहे. हे बघा हे मंदिर आहे. हे मंदिर आहे ज्याच्या जागेवर नुसतं राम 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 हे नाव अक्षरमध्ये लिहिले मित्रांनो. हे बघा हे बघा दर्शन झालं सर. जय श्रीराम. चला आता मंदिर होतं. हे बघा एवढा वर आलोय आम्ही. मित्रांनो हे बघा अंजनी माताचं मंदिर. आणि हे बघा काय मस्त नजारा आहे का. हे बघा अजून वरती जायचंय मित्रांनो. हे बघा खूप वरती जायचंय.
तर इतक्या वरती चढलोय मित्रांनो आम्ही हे तलावात. हनुमान उडी घेतली इथं पाय हनुमान. खरं हेच आहे. हनुमाननी इथं थोडी घेतली होती. उडी घेतली का? अरे अरे सॉरी हेच रे म्हणजे तिथून म्हणजे सूर्यदेवाला गिळणार होते का हनुमान. अरे बाप हे बघा मित्रांनो हे पायचे ठसे बघा केवढे मोठे मोठे. आई शपथ काय पावर असेल का बाबा. काय पावर आहे का हनुमान मध्ये. हनुमान दादा जय श्रीराम. हे लय उंच जायचं बाबा आता. जय श्रीराम. नाही रे ते पाय हो रे. तर मित्रांनो मी इथपर्यंत आलेलो आहे. तर तुम्ही खाली बघू शकता की हनुमान दादाचे पायाचे ठसे इथं उमटले आहेत. मी इथून उडी घेऊन डायरेक्ट सूर्याला अवघड काम केलंय. चला वरती. तर मित्रांनो खूप भूक लागली होती तर अंजनीच्या टोकावर बसून मस्तपैकी नजारा बघत कुरकुरे चिप्स आम्ही खात होतो. इथपर्यंत आलो होतो. आता 10 मिनिटं बसलो नाश्ता वगैरे केला काय वेपर्स वगैरे खाल्ले. प्लीज इथं कचरा वगैरे करू नका. खूप सुंदर जागा आहे. स्वर्ग आहे डायरेक्ट स्वर्ग म्हणतो मी. प्लीज इथं कचरा करू नका. एवढं मस्त हिरवळ वगैरे. सकाळी खूप धूप होते. सकाळी म्हणजे खूप ढग होते ढग. हे बघा हे नजारा. आणि हे मारुती रायाचे पाऊलांचे ठसे. हे बघा इथं येताना प्लीज कचरा वगैरे काही करू नका. खूप सुंदर जागा आहे मित्रांनो. आणि जाता जाता फक्त एकच डायलॉग देतो. जिम करायला आणि अंजनेरी पर्वत चढायला फक्त दम लागतो. फक्त दम. ओके एवढंच डायलॉग आहे दादा. तुम्ही केवढा मोठा माणूस आहे. पण मित्रांनो असा नजारा असेल ना तर मी इथं नुसतं घर बांधून राहील आरामशीर. नाही एसीची हवा नाही लिफ्टची जागा. खूप सुंदर जागा आहे मित्रांनो. खाली आता उतरायला खूप दम लागणार आहे. मित्रांनो उतरताना फक्त एवढी काळजी घ्या की हळूच उतरा. तुमच्या मित्रांची जर का फॅमिली सोबत कोणी आलं असेल तर फॅमिलीची तुमची काळजी घ्या फक्त. बस तेवढं सांगतो. नजारा खूप छान आहे. चला आता. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. जय श्रीराम. हर हर महादेव. पिरामिड टाइम वाटत आहे ना.